नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 11वा लेसन, ज्याचं नाव आहे प्रकाशाचं परावर्तन. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी 5 सेशन पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये गोलीय आरशांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रतिमा त्या कशा प्रकारे असतात, म्हणजे वास्तव प्रतिमा म्हणजे काय किंवा आभासी प्रतिमा म्हणजे काय. सपाट आरशामध्ये आपण बघितल्या सर्व प्रतिमा ह्या आभासी प्रतिमा असतात. तर अंतर्वक्र आरशाचा वापर करून काही नियम वापरले तर तयार होणाऱ्या प्रतिमा या वास्तव असतात. याच्याविषयी आपण जाणून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की अंतर्वक्र आरशामुळे ऍक्च्युअली प्रतिमा कशी तयार होते किंवा बहिर्वक्र आरशामुळे तयार होणारी प्रतिमा ही आभासी प्रतिमा असते आणि ती वस्तूपेक्षा अर्ध्या आकाराची असते. त्याचप्रमाणे अंतर्वक्र आरशामध्ये ज्या प्रतिमा तयार होतात त्या वस्तूपेक्षा मोठ्या सुद्धा होऊ शकतात. त्या कशा होतात त्याच्याविषयी आपण आता ह्या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया प्रकाशाचे परावर्तन, सेशन 6वा. इथे पहा, आता पुढे आपल्याला आकृती दिसणार आहे, ज्याच्यामध्ये AB ही जी वस्तू आहे ती MN या अंतर्गोल आरशासमोर ठेवलेली आहे आणि ती नाभी आणि वक्रता केंद्र याच्यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे फोकस आणि C वक्रता केंद्र याच्यामध्ये ठेवलेली आहे. आता A पासून निघणारा आणि नाभीतून जाणारा आपाती किरण परावर्तन अक्षाला समांतर राहून QR मार्गाने परावर्तित होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो सेकंड रूल बघितला त्यामध्ये नाभीतून गेलेला प्रकाश किरण जो आहे तो मुख्य अक्षाला समांतर असा मागे येतो. त्याचप्रमाणे हा QR मार्गिकेने परत येताना आपल्याला दिसेल. अक्षाला समांतर असणारा AS किरण परावर्तनानंतर नाभीतून ST मार्गाने जाऊन QR या परावर्तित किरणाला A1 बिंदूत छेदतोय. म्हणजे आपण जो पहिला नियम बघितला त्याप्रमाणे अक्षाला समांतर असलेला जो AS किरण आहे तो नाभीतून ST मार्गाने परत येतोय आणि हे दोन्ही किरण एकमेकाला छेदून A1 या ठिकाणी त्याची इमेज तयार होते. म्हणजे A बिंदूची प्रतिमा A1 बिंदूवर तयार होते, कारण दोन प्रकाश किरण एकमेकांना छेदल्याशिवाय त्याच्यामध्ये इमेज तयार होऊ शकत नाही. B बिंदू हा मुख्य अक्षावर स्थिर असल्याने त्याची प्रतिमा देखील मुख्य अक्षावरच असेल व A1 च्या सरळ वर म्हणजे B1 बिंदूवर तयार होईल. A1 आणि B1 यांच्या दरम्यान असलेल्या बिंदूच्या प्रतिमा A आणि B यांच्या दरम्यान तयार होतात, म्हणजे AB वस्तूची A1 B1 प्रतिमा तयार होईल. आता ही प्रतिमा कशी तयार होते ती प्रत्यक्षात आपण येणाऱ्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, AB हा C आणि F च्या मध्ये म्हणजे वक्रता मध्य आणि फोकस यांच्यामध्ये ठेवलेला एक पदार्थ आहे. A पासून निघालेला ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेला जो आपाती किरण आहे तो मुख्य अक्षाला समांतर तो नाभीतून बाहेर पडला आणि एक किरण नाभीतून गेला जो ब्ल्यू मध्ये दाखवलेला आहे, परावर्तित होऊन मुख्य अक्षाला समांतर बाहेर आला. हे दोन्ही किरण जिथे एकमेकाला मिळाले तिथे A1 B1 अशी इमेज तयार झालेली आपल्याला दिसते. नंतर दुसरी आपल्याला एक प्रतिमा आहे, MN हा आरसा आहे आणि इथे मात्र जो पदार्थ ठेवलेला आहे तो फोकस आणि पोलच्या मध्ये ठेवलेला आहे, तो अंतर्वक्र आरसा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे तयार झालेली प्रतिमा जी आहे ती आभासी प्रतिमा आहे. म्हणजे आपण जो पुढे चार्ट बघणार आहोत त्याच्यामध्ये शेवटची जी आकृती आहे किंवा त्याने दिलेली पहिली आकृती असावी बहुतेक, ती आभासी प्रतिमेची आहे. बघा, AB या ठिकाणी A पासून जो ब्ल्यू कलर मध्ये दाखवलेला किरण आहे मुख्य अक्षाला समांतर Q येथे गेला आणि Q इथून तो बाहेर फोकस मधून बाहेर पडला. तर दुसरा किरण वक्रता मध्यातून, आपल्याला माहित आहे वक्रता मध्यातून गेलेला किरण जो आहे तो सेम पाथ ट्रेस करतो, तशाच मार्गाने पाठी येतो. आता हे दोन्ही किरण एकमेकांना कधीच लेफ्ट हँड साइडला भेटणार नाहीत आणि म्हणून राईट हँड साइडला आरशाच्या मागे त्यांना डॉट डॉट करून तुम्हाला जोडलेलं दाखवलेलं आहे. म्हणजे ही जी प्रतिमा आहे ती जशी सपाट आरशामध्ये आभासी प्रतिमा मिळते त्याप्रमाणे A1 B1 अशी पदार्थापेक्षा मोठी अशी प्रतिमा आपल्याला दिसणार आहे. हा पदार्थ आपण कुठे ठेवलेला आहे तर फोकस आणि पोलच्या मध्ये, म्हणजेच नाभी जी आहे ती आणि ध्रुव जो आहे त्यांच्यामध्ये ठेवलेला आहे. तर लेफ्ट हँड साइडला पहिली आकृती जी आहे त्याच्यामध्ये पदार्थ वक्रता मध्ये आणि फोकसच्या मध्ये. पहिल्या आकृतीमध्ये प्रतिमा जी आहे ती उलट आणि खरी आहे, वास्तव आहे. तर दुसऱ्या आकृतीमध्ये प्रतिमा जी आहे ती सुलट आणि आभासी आहे. यावरून नाभी आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते हे स्पष्ट होते. ही प्रतिमा उलटी आणि मूळ वस्तूपेक्षा मोठी असते हे आपल्याला दिसतंय. परावर्तित किरण एकमेकांना प्रत्यक्षात छेदतात त्यामुळे ही प्रतिमा वास्तव ठरते आणि पडद्यावर घेता येते. हे आपण पहिल्या आकृतीविषयी लेफ्ट हँड साइडच्या बोललेलो आहोत. इथे पहा, आकृती 11.11 मध्ये AB ही वस्तू आरशासमोर ध्रुव आणि नाभी यांच्या दरम्यान ठेवलेली आहे. म्हणजे दुसरी आकृती आपण बघितली त्याच्यामध्ये पोल आणि फोकस याच्यामध्ये ठेवलेली वस्तू आहे, ध्रुव आणि नाभी मध्ये ठेवलेली वस्तू आहे. वस्तूच्या A या बिंदूपासून निघणारा व अक्षाला समांतर असणारा AQ आणि A ला वक्रता केंद्राची दिशेने जोडणाऱ्या AS हे दोन आपाती किरण रेषांनी दर्शवले आहेत.
या किरणांचे परावर्तन कसे होते ती आणि वस्तूची A1 B1 प्रतिमा कशी मिळते हे आकृतीवरून स्पष्ट होते। ही आकृती आपल्याला माहित आहे की आपण आरशाच्या मागे डॉट 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 करून वाढवतो, कारण लेफ्ट हँड साइडला आलेले जे किरण आहेत परावर्तित किरण ते एकमेकांना कधीच मिळणार नाहीत, म्हणजे ते एकमेकांना कधी छेदणार नाहीत आणि त्याच्यामुळे प्रतिमा तयार होणार नाही। म्हणजे अशा वस्तूपासून प्रतिमा जी आहे, जेव्हा वस्तू आपण पोल आणि नाभीच्या मध्ये ठेवतो तेव्हा अंतर्वक्र आरशाच्या मागे प्रतिमा A1 B1 तयार होते, ती आभासी प्रतिमा होते। आपण असं इमॅजिन करतो की प्रतिमा इथे तयार झाली असेल, म्हणून त्याला आभासी म्हणजे व्हर्च्युअल इमेज असं म्हटलं जातं। आणि ही जी प्रतिमा आहे ती सुलटी, म्हणजे रिअल इमेज वास्तव इमेज प्रतिमा कशी असते तर उलटी असते, परंतु ही जी इमेज आहे ती सुलटी आणि मूळ वस्तूपेक्षा आकाराने मोठी आहे। तसेच परावर्तित किरण एकमेकांना प्रत्यक्ष छेदत नाहीत तर आरशामागे एकत्र आल्यासारखे भासतात, म्हणून ही प्रतिमा आभासी प्रतिमा आहे। एखादी वस्तू अंतर्गोल आरशासमोर ध्रुव आणि नाभी यांच्यामध्ये, वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये, वक्रता केंद्रावर, वक्रता केंद्राच्या पलीकडे आणि वक्रता केंद्रापासून खूप दूर ठेवली असता प्रतिमा कशी मिळते, कुठे मिळते ते पुढील तक्त्यावरून स्पष्ट होते। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या आकृत्या तुम्हाला काढायच्या आहेत। वस्तू आपण कुठे ठेवतो त्याच्यावरून त्याची प्रतिमा कुठे होते ते आपल्याला ह्या चार्ट मध्ये दिसणार आहे। त्याच्यापैकी आपण 2 आकृत्या बघितलेल्या आहेत, ती म्हणजे एकदा आपण वस्तू फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये ठेवली होती लेफ्ट हँड साइडची, आणि दुसरी जी होती राईट हँड साइडला ज्याच्यामध्ये आभासी प्रतिमा मिळाली त्याच्यामध्ये आपण वस्तू पोल आणि फोकसच्या मध्ये ठेवलेली आहे। तर इतर सुद्धा 4 इमेजेस आपल्याला काढायच्या आहेत आणि त्या वहीमध्ये आपण काढल्यानंतर वस्तू पुढे ठेवल्यानंतर कशा प्रकारे त्याची इमेज मिळते ते आपल्याला दिसू शकेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, ध्रुव आणि नाभीच्या मध्ये म्हणजे राईट हँड साइडला आपण जी इमेज बघितली आभासी प्रतिमा, ती ही प्रतिमा आहे। बाकी सर्व केसेस मध्ये आपण वस्तू कुठे ठेवली तरी ज्या प्रतिमा आहेत त्या उलट्या आणि वास्तव मिळतात। पहिल्या फिगर मध्ये जी आपल्या राईट हँड साइडला दाखवली होती आधीच्या स्लाइड मध्ये, ती आभासी आणि सुलटी आणि वस्तूपेक्षा मोठी आहे। जर वस्तू नाभीवर ठेवली म्हणजे F वर ठेवली तर प्रतिमेचे स्थान अनंत अंतरावर असेल, त्याचप्रमाणे वास्तव आणि उलट असेल, रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज आहे इथे आणि खूपच मोठी असते। वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये ठेवली, जी आपण बघितलेली आकृती लेफ्ट हँड साइडला आधीच्या स्लाइड मध्ये, तर वक्रता केंद्राच्या पलीकडे मिळते। वास्तव आणि उलट परत एकदा म्हणजे रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज आहे, वस्तूपेक्षा मोठी मिळते इमेज। वक्रता मध्यावर म्हणजे C वर ठेवला आपण पदार्थ तर वक्रता केंद्रावरच खालच्या दिशेने इन्व्हर्टेड इमेज आपल्याला मिळते। ही प्रतिमा ही रिअल आणि इन्व्हर्टेड असते आणि मूळ वस्तू एवढी असते। वक्रता केंद्राच्या पलीकडे ठेवली म्हणजेच इन्फिनिटी डिस्टन्स आणि वक्रता केंद्र यांच्यामध्ये ठेवली तर वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये आकृती तयार होते, वास्तव प्रतिमा उलट तयार होते, वस्तूपेक्षा लहान असते। आणि शेवटची प्रतिमा वक्रता केंद्रापासून खूप दूर म्हणजे सूर्यापासून जर आपण प्रकाश किरण घेतली तर त्याची प्रतिमा जी आहे ती नाभीवर मिळते, वास्तव आणि उलट आणि बिंदू रूपात असते। हायली डिमिनिश्ड इमेज जिथे तयार होते, खूपच लहान प्रतिमा तयार झालेली आपल्याला दिसते। आता बघा, अंतर्वक्र आरशासाठी वस्तू 1, नाभीवर 2, वक्रता केंद्रावर 3, वक्रता केंद्रापलीकडे 4, अनंत अंतराळ असेल तर प्रत्येक वेळी प्रतिमेचे स्वरूप कसे असेल ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो आधीकडला तक्ता दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला ह्या आकृत्या काढायच्या आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे। आता पाहूया आपण अंतर्गोल आरशाच्या प्रतिमा आपण पाहिल्या। आता बहिर्गोल आरशामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, बहिर्गोल आरशामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमा ज्या आहेत, कारण ह्याच्या बहिर्गोल आरशामध्ये काय होतं तर प्रकाश किरण ही अपसरण होतं, म्हणजेच ती डायव्हर्ज होतात आणि ती कधीच एकमेकांना छेदत नाहीत। आणि आपल्याला असं वाटतं की आतमध्ये जर आपण बहिर्गोल आरशाच्या मागे जर आपण डॉट 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 लाईनने जे प्रकाश किरण जर आपण वाढवत गेलो तर ते नाभीमध्ये किंवा कुठे दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी एकत्र येतात। याच्यामध्ये ते निर्माण होणारे इमेजेस ज्या असतात त्या वस्तूपेक्षा नेहमीच लहान असतात। जसं आपण अंतर्वक्र आरशामध्ये बघितल्या त्या इमेज मोठ्या मोठ्या होत गेल्या होत्या, परंतु इथे आभासी प्रतिमा आणि वस्तूपेक्षा लहान असतात। आपल्याला गाडलेली जागा विचारली जाऊ शकते किंवा MCQ विचारला जाऊ शकतो। बहिर्गोल आरशामुळे मिळणारी प्रतिमा ही नेहमीच डॅश असते, म्हणजे नेहमीच पदार्थापेक्षा लहान असते। इथे बघा, वस्तूच्या A बिंदूपासून निघणारा आणि मुख्य अक्षाला समांतर किरण AQ रेषेने जर वक्रता केंद्राकडे जाणारा AR रेषेने दाखवलेला आहे। या 2 किरणांचे परावर्तन कसे होते आणि वस्तूची A1 B1 प्रतिमा कशी तयार होते या कृतीवरून स्पष्ट होईल। तथापि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथे जी प्रतिमा होते बहिर्वक्र आरशामुळे ती नेहमीच आभासी प्रतिमा तयार होत असते। बहिर्गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांचे स्वरूप वस्तूच्या आरशापासून असलेल्या अंतरावर अवलंबून नसते। वस्तू कुठेही ठेवलात तरीही वस्तूची प्रतिमा जी आहे ती नेहमीच वस्तूच्या उंचीपेक्षा, वस्तूच्या आकारापेक्षा अर्धी असते किंवा लहान असते। अर्धी असते बोलण्यापेक्षा लहान असते आणि ती नेहमीच आरशाच्या मागे तयार होते। इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, बहिर्वक्र आरसा दाखवलेला आहे। AB हा पदार्थ आहे, याच्यापासून निघालेला AQ किरण जो आहे
तो एक्यू किरण डायव्हर्ज झाला म्हणजे तो परत मागे फिरला आणि त्याचप्रमाणे वक्रता मध्यामधून जातोय असं वाटतंय, परंतु तो परत मागे फिरतो आणि पुढे डॉट 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 लाईन आपण त्यांना एकत्र आणलेले आहेत आणि ए डॅश बी डॅश ही त्याची प्रतिमा तयार होते, जी पदार्थापेक्षा लहान प्रतिमा आहे. विद्यार्थी मित्रांनो, डायव्हर्जन्स आणि कॉन्व्हर्जन्स म्हणजे अपसरण आणि अभिसरण म्हणजे काय ते इथे पाहूया. इथे माचिसच्या काड्या आपल्याला घेतलेल्या आहेत आणि जर उलट ठेवल्या तर त्याच्यापासून आपल्याला अपसरण झालेलं दिसतंय, डायव्हर्जन झालेलं दिसतंय आणि अभिसरण म्हणजे एका बिंदूत एकत्र येतात. याच्यासाठी आपण याचा बघा प्रयोग करतो, बहिर्वक्र भिंग वापरतो आणि त्याच्यापासून प्रकाश किरण एकत्र येतात म्हणजे त्यांचं अभिसरण म्हणजे कॉन्व्हर्जन झालेलं आपण बघितलेलं आहे. आता इथे हे तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. काडीपेटीतील 5 काड्या घेतल्या, त्याच्यामधून आपण अभिसारित आणि अपसरण म्हणजे काय याच्याविषयी आधीच्या डायग्राम मध्ये बघितलेलं आहे. अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा असे म्हणतात. याचं कारण बघा काय आहे ते, की मुख्य अक्षाला समांतर असणारे किरण जे आहेत ते परावर्तनानंतर एकाच बिंदूपाशी एकत्रित होतात आणि म्हणून त्याला अभिसरण झालं असं म्हटलं जातं. अंतर्वक्र आरशामध्ये वस्तूच्या आरशापासून स्थानानुसार मूळ वस्तूपेक्षा मोठी किंवा लहान प्रतिमा मिळवता येते. याच्यासाठी आपण तो तक्ता पाहिलेला आहे की मूळ वस्तूपेक्षा लहान प्रतिमा पाहिजे किंवा मोठी प्रतिमा पाहिजे, त्याच्यानुसार त्यांची पोझिशन ठेवायची असते आणि अशा प्रकारे आपल्याला त्याची प्रतिमा मिळत असते. मुख्य अक्षाला समांतर किरण बहिर्गोल आरशावरून परावर्तित झाल्यानंतर अपसारित होतात म्हणजे त्यांचा डायव्हर्जन्स होतो आणि अशा प्रकारच्या आरशाला अपसारी आरसा असं म्हटलं जातं. बहिर्वक्र आरशामुळे वस्तूच्या मूळ आकारापेक्षा लहान प्रतिमा नेहमीच तयार होतात. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की इथे वस्तूच्या आकारापेक्षा मोठी प्रतिमा मिळत नाही, जशी की आपल्याला ती अंतर्वक्र आरशामध्ये मिळत असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अंतर्वक्र आणि बहिर्वक्र आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमांविषयी आपण या सेशन मध्ये जाणून घेतलं. आपल्याला या प्रतिमांविषयी कळलं असेल असं मी आशा बाळगतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारच्या प्रतिमा ज्या आहेत त्या आपल्या वहीवर काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे त्याचं आकलन होईल. धन्यवाद.